हे बघा, आज आपण एक छान अशा ठिकाणी आलेलो आहे. खूप आणि माझं गाव, माझं खेडं आणि निसर्गरम्य असं वातावरण, झाड. अशा वातावरणात आलेलं तुम्हाला आवडते का? खरंच सांगा. मी मनाभावापासून तुम्हाला विचारायला, अशा वातावरणात तुम्हाला करमते का? यशी वाडी, असा भाजीपाला लावलेला. हे बघा मित्रांनो, किती छान असं आहे. गोट फॉर्म, हे बघा म्हैस आहे. निसर्गरम्य असं वातावरण आणि अशा पावसाळ्याच्या दिवसात हे असं खेड्यातलं गाव छान असं सुंदर. हे बघा कांदे, भरपूर कांदे वाळायला ठेवलेले आहेत बघा. तर तुम्हाला अशा निसर्गरम्य ठिकाणी यायला आवडते का मला सांगा. आणि हे बघा, ही म्हैस, हे वातावरण, हे घर अतिशय छान आणि निसर्गरम्य ठिकाण. तर अशा ठिकाणी आज आपण इथे आलेलो आहे. तर तुम्हाला अशा ठिकाणी करमते का, यायला आवडते का मला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. हे बघा आमची म्हैस, हे बघा छोटे छोटे त्याचे 2 लेकरं. हे बघा चारा खायले, कुटार कुटार. हे बघा शेत, हे शेतीचं वातावरण अतिशय छान आणि निसर्गरम्य ठिकाण. मी कधी तुम्ही मला अशा वातावरणात माझे व्हिडिओ कधी बघितले नाही. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला? आज आपण इथे जेवण्याकरता शेतात फार्म हाऊस कशा पद्धतीचं असतं, एक सर्वसाधारण शेतकऱ्याचं हे दाखवायलो. आणि हे गावरानी कोंबड्या, हे बघा कोंबडा कसा आहे बघा, चांगला आहे की नाही? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहिल. आणि शेळी यायच्यात आहेत, पण त्यांचं जे शेळीचं जे एक काय म्हणते, जसं आपण गोट फार्म म्हणतो, शेळीसाठी स्पेशल बनवलेलं त्यांचा चारा वगैरे वगैरे. हे बघा, हे त्यांचे पिल्लं छोटे छोटे. हे बघा, त्या पिल्लासाठी स्पेशल असं एक हे बनवलेलं आहे. आणि हे बैलजोडी, हे बघा. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला, काय वाटलं, आवडते का तुम्हाला? हे बघा कोंबडी, ही बैलगाडी जुन्या पद्धतीची, हे बैल. आणि हा ब्लॉग तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर मला कॉमेंट्समध्ये तुम्ही एकदा छान असा हा आमचा हे वातावरण, हे वर टेकडं, हे घर, हे बघा हे शिवरायाचा पुतळा, जय शिवाजी. आणि ही माझी घरची गाडी. तर तुम्हाला हा व्लॉग जर आवडला, हे बघा कोठा, या छोट्या छोट्या गाड्या. तर इथे एक कार्यक्रम होता आपल्या घरी संत मंडळीचा, तर त्याकरिता आपण आलो होतो. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर आमचं घर कसं आहे, हा गोट फार्म कसा आहे, हे माझी आई उभी आहेत हे समजून सांगायले. तर कसं काय वाटलं नक्की सांगा. सदाबहार छांबा
हो काही काही हो आंबा रो सदाबहार सदाबहार हां हे 12ही महिने येणारा आंबा आहे. हां हा बघा हे छोटे छोटे आंबे लागलेले आहेत. त्याच्यावर टाकतं ते युट्यूबवर ते सदा 12 महिना हे बघा 12ही महिने येणारा आंबा. हे बघा काकाजी दाखवत आहेत. 12 महिने येणारे तुम्ही वेगवेगळे झाडं बघितली असतील, पण 12 महिने येणारा आंबा तुम्ही कदाचित पहिल्यांदाच बघत असाल. नाही हे हमेशा करता येणार आहे. हां. हा उन्हाळ्यात नाही आला होता, ते संपला आता नवीन सुरू. एक सीझन गेला की दुसऱ्या सीझनला तयार होतो, हे दिवाळी दसऱ्याच्या पिरियडमध्ये पुन्हा येतो, नाही तयार होईल. तयार होईल. असे बरेचसे झाड आहेत घराभोवताल. बरेचसे झाड आहेत असे. इकडे आहे आणि हे झाड कशाचं आहे? चिकू आहे. हे चिक्कूचं झाड बघा. चिकूचं झाड ते हे आहे, कालापत्ती आहे. हां एक कालापत्ती आहे, एक क्रिकेट बॉल आहे, हां. एक घालवड आहे. अच्छा हे अच्छा जनक झाड आहेत. अच्छा अच्छा. हे झाडं जनक आहे, म्हणजे याची स्टिक मल्टिप्लिकेशन केलं आहे. अच्छा अच्छा. हे बघा आजी आहे, बसलेली. जनक आहे, जनक झाड आहे. तिकडे केशरचेच बाग आहे, अच्छा अच्छा. केशर आंब्याची. केशर आंब्याची बाग आहे. हे चिक्कूचं झाड आहे बघा. ते पलीकडून तिकडून खिरणी आहे. चिरणी. खिरणी हिरणी. हां ते मदर स्टिक म्हणून वापरलं जायचं. मदर ट्री. हां अच्छा. त्याची स्टिक याच्यावर जोडली हां की मग चिकूचं झाड तयार. चिक्कूचं झाड. याची हे बघा काकाजीकडे आलो आपण. जय शिवराय, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेवालाल. मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला आवडला तर कॉमेंट्समध्ये मला सांगा. जय शेवालाल. तिकडे आंबा आहे, फणस आहे, आणखी आंबा आहे, फणस आहे, केशर बाग आहे. केशर बाग आहे. शेतकरी अहो शेतात राहून राहिलो. शेतकरी आहो आणि शेतात राहून राहिलो. आणि असं छान असं घर आहे बघा. हे बघा. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा. हे बघा छोटा बाळ आहे. हे माझी आई बसलेले आहेत. आणि तुम्हाला कसा वाटला ते सांगा. तिकडे दुसरे झाड आहेत आंब्याचे, तिकडे अच्छा. फणसचे झाड आहेत. अच्छा अच्छा. आंबा फणस. आंबा आहे, फणस आहे घरामागले बगीचा तिकडून. अच्छा अच्छा. हां तुम्ही शेतीच पाहता नाही का? हो हो. कोणतं ठिकाण? मी असं कुठं दिग्रसला राहतो आम्ही. असं आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि हे असं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला आवडलं का हे तुम्ही नक्की सांगा. हे चिक्कूची झाडं, हे थोडे थोडे फळ यायला सुरुवात झाली याला. ह्या तिकडे आणखी आंबा आहे. बघा. हे आंब्याचे जनक झाड आहे. हे सिंधू आहे. हा हे सिंधू बगर आटोळीचा आंबा आहे. सिंधू. बगर आटोळीचा आहे. हे असे हे बघा हे झाडाचे हे तयार केले जातात इथे कलमा. आणि मग हे विकता का तुम्ही? विकल्या जाते तर, पण आता ते कोण येते? हे जनक झाड आहे. हां हां कृषी विद्यापीठातून आलं, राहुरीवरून. हां. राहुरीवरून आणलं. ते आंब्याचे रोपं तयार करण्यात आले, पिशव्यात भरायचे. रोपं तयार केले आंब्याचे. अशाच पिशवीत भरायचे आहेत. चिक्कूचे. आंब्याचे आंब्याचे. हे आंब्याची अशी पिशवीत भरले जाते. 12 महिने येणारा आंबा. ते जे पाहिजेत ते. असं हे अंजीर आहे. हे अंजिराचं झाड आहे. अंजीर लागलेले आहेत त्याला. बघा मित्रांनो,
कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तिकडे डाळ मिल आहे. अच्छा डाळ मी तयार करून देतो. अच्छा तुमची तूर आणा, अच्छा गावरानी आपल्या पद्धतीनं डाळी तयार करून देतो. अच्छा अच्छा. डाळ सुद्धा तयार केली जाते. घरीच तयार केली जाते. हो हो. तुरीची डाळ आपली, तुरीची डाळ, तुरी, चना, हा? उडीद, मूग, तुरी आणि हरभऱ्याची. आणि हे खाली कुठली हो हो ते बघितलं मी पूर्ण. डाळ मिल. हो असं. ती दाल मिल आहे ते बघितलं. तिकडून तुम्हाला फणसचं झाड लागतं. नाही फणस बघितलेलं आहे. असं काय? लिंबू लागलेले आहेत. लिंबू लिंबू आहेत. हे बघा लिंबू लागलेले आहेत. संत्रा तिकडे भरपूर आहे. अच्छा अच्छा. संत्र्याची वाडी आहे. चालते. सर्व काही आहे मित्रांनो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडला हे वातावरण तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पलीकडे